चा पुरुषार्थ म्हणजे संपत्ती आहे बरं का मुळपाटी, जरूर मिळवा. ती कशी मिळवा हेही सांगितलं, तो काही आपला प्रस्तुतचा विषय नाही. आणि एकदा धन आलं की मानाला बोलवायची गरज नाही हे लक्षात ठेवा. तो त्याच्या माग पळतच येतो. मान हा धनाच्या मागे आहे. यशास्त वित्तम स नरकुलिनः स पंडित स श्रुतिमान गुणज्ञः स एव वक्ता सच दर्शनीय सर्वे गुणान कांचनमाश्रयन्ते. संपत्ती ज्याच्याजवळ आहे त्याच्यासारखा कुलवान नाही म्हणतात, त्याच्यासारखं देखणं नाही म्हणतात, त्याच्यासारखा वक्ता नाही म्हणतात. दुसऱ्यानं कागद लिहून दिलेला वाचता येत नाही, पण स एव वक्ता सच दर्शनीय का धनवंता लागे, धनवंता लागे, धनवंता लागे, धनवंता लागे. सर्व मान्यता है जगे, सर्व मान्यता है जगे. धनवंता लागे सर्व मान्यता है जगे. पैसा वाळानी बकरी मरे, बधे गामे जाने. गरीब की छोकरी मरे, कोई ये न जाणे. श्रीमंताची शेळी मरू द्या शेळी, अख्खं गाव वाड्यात जमा होतं. पाटील वाईट वाटलं हो, पेपरला वाचलं तुमची शेळी मेली. याची शेळी मेली बरं का मदगे पाटील, पेपरला आलं. शेळी मेली 1400ची, पण समजूत काढणाऱ्याला चहा पाण्याचा खर्च 2800 आला. काय भाव पडली शेळी, पण श्रीमंताची आहे ना. पैसा वाळ्यानी बकरी मरे तो बधे गामे जाणी, ही गुजराती भाषा आहे. गरीब की छोकरी मरे. त्याच गावात झोपडपट्टीत मुळे पाटील गरीबाची एकुलती एक मुलगी मेली. एकुलती एक. मोलमजुरी करणारे मायबाप दिवसभर रडले. प्रेताला पुढे ठेवलं झोपड्यात. दिवसभर तरी गावातलं कोणी गेलं नाही. दिवस मावळला, अंधार पडू दिला. दिवसभराचे उपवासी आहे. मायनं खोरं टोपलं टिकाव आणि बापानं लेकीचं प्रेत. गेले स्मशानात. पहाटे 4 पर्यंत दोघांनी दफनविधी केला. तिसरं कोणी मदतीला नाही. पुन्हा वापस आले. कालपासूनचे उपवासी आहे. झोपड्यामध्ये तांब्या तांब्या पाणी पिऊन दुसऱ्या दिवशीच्या दुपारपर्यंत लेकीची आठवण करू करू रडले कदम महाराज. तरी गावातलं कोणी चौकशीला आलं नाही. काय फरक? शेळी श्रीमंताची म्हणून मुलगी गरीबाची. एवढा फरक धनाने पडतो हे लक्षात ठेवा. एवढा फरक आहे. काटा छुपा अमेरिको तो दौड़े लोक हजार, निर्धन गिरा पहाड़ से कोई न जाएगा. श्रीमंताच्या पायात काटा बोचला तर सगळे चौकशीला. बरं आहे का पाय? काटा बोचल्याचं कळालं. बरं आहे का पाय? काटा. मरतात का माणसं काट्यानं लेखा? शेतकऱ्याच्या पायातला काटा तिथे जळतो पत्र्याच्या शेडमध्ये. वेळ नाही त्याला काढायला. पण काटा. जर कोणी मोठा माणूस संडास ते बाथरूम 25 पावलं गेला तरी पेपरला येण्याची शक्यता आहे. काल अमुक अमुक यांनी संडास ते बाथरूम असा 25 पावलाचा प्रवास पायी केला. आमचा वारकरी देवळाहून पंढरपूरला चालून मेला, कुत्र विचारत नाही. बडोन की होत बढाई, गरीब को पूछे ना कोय. ही पूर्वीपासूनची वसिलेबाजी आहे. हनुमान कितनी गिरी उठाय, गिरीधर कहे ना कोय. नाही तर खरं सांगा, खरी गिरीधर पदवी कोणाला पाहिजे? अरे रात्रीचा बरं का भागवतकार, द्रोणागिरी आमच्या मारोतरावनं आणलात. आम्ही तुमच्या पार्टीचे नाही, हे आमच्या पार्टीचे. तुमचं नंतरच आहे, आमचा आधीच आहे. तुझा बाप ना आम्ही एका पार्टीचे. तू आमच्या विरोधात आहे. विरोधात म्हणजे नावापासूनच विरोध आहे ना. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्णात एकही सरळ नाही. इथून वाकडं आहे आपलं. कला अर्धा र, नला अर्धा शे असा वेल्डिंग केला तुमचा कृष्ण. आमचा राम सरळ आहे. जन्मापासून विरोध आहे अशोकराम. हे भर दुपारी यांचं अर्ध्या रात्री. तुम्ही घरी गेल्यावर मुद्दे पहा. रामाचा जन्म भर दुपारी झाला, कृष्णाचा मध्यरात्री झाला. हे शुद्ध पक्षात, ते वद्यात, हे चैत्रात, ते श्रावणात, हे नवमीला, ते अष्टमीला, हे उन्हाळ्यात, ते पावसाळ्यात. राम राजवाड्यात, यांचा येरवड्यात, सेंट्रल जेलमध्ये है ना दोघं.
आमचा एक बाणी एक पत्नी एक वचनी, तुमचं अनेक बाण्या. आमचं सांगतो हा. हनुमान कितनी गिरी उठाए. द्रोणागिरी घेऊन हनुमानजी येत असताना त्याचा एक तुकडा पडला. तो गोवर्धन द्रोणागिरी घेऊन येताना. रात्रीचा द्रोणागिरी आणला. कदम महाराज किसनरावनं नुसती करांगोळी लावली. सगळ्या गोपाळांनी काठ्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, पेंद्या, श्रीदाम्या, मधुमंगल काठ्या लावा, काठ्या लावा, काठ्या लावा. घामाघूम झाले गोपाळ काठी लावून. पण दुसऱ्या दिवशी पेपरला किसनरावचं नाव छापून आलं, काठ्यावाले गायब. हे काय आताचा वशिला आहे का? गिरीधर लाल. अरे रात्रीचा द्रोणागिरी हनुमान जनी. बड़ौन की हो त बढ़ाई, गरीब को पूछे ना कोई. हनुमान कितनी गिरी उठाए, गिरीधर कहे ना कोई. पूर्वीपासूनच आहे. आणि म्हणून एकदा संपत्ती आली की मानाला बोलवावं लागत नाही, सगळे मानतात. अपने भी पराये हो जाते, अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते. हे चांगलं कीर्तन पाठ आहे तुम्हाला. विठ्ठल सर्व गाव खात्यात मान्यता, तालुक्यात मान्यता, जिल्ह्यात मान्यता. मदगे पाटील फक्त पैसा पाहिजे, पैसा पाहिजे. सगळेच मानतात पार घरापासून. माय बाप बंधू जन, माय बाप बंधू जन, माय बाप बंधू जन, माय बाप बंधू जन. सर्व मानिती वचन, सर्व मानिती वचन. माय बाप बंधू जन सर्व मानिती वचन. जव चाले मोठा धंदा बॅश. बहीण म्हणे दादा अख्ख्या तालुक्यात सांगते मुळे पाटील ती बहीण. दादासारखा दादा नाही, माझ्या दादासारखा दादा नाही, माझ्या दादाकडून एक दिवाळी चुकू द्या, मग बघा दादाचा 7-12. त्या माहेरी सासरीच विचारतात तिच्या मैत्रिणी, दिवाळी होऊन 8 दिवस झाले, गेल्या नाही यंदा माहेरी, आला नाही वाटत तुमचा भाऊ. कसा येईल का? पेटलं त्याचं. त्याचेच लेकर संभाजीनगरला भीक मागतात, काही नाही माझ्यासाठी, एका दिवाळीत बिघडतं एवढं. म्हणून जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी. काय म्हणतो रे भाऊ? नाही ते होऊन गेलं, ते प्रमाण होऊन गेलं भाऊ. हे दुसरं आहे. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी. हा होशीन हो लावू नको, सांग पुढं. आमचा जुना माल आहे. आता टिपणावर चालू आहे सगळे बाबा. आता काय खरं, आता काही मजा नाही. हा धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी. कुटका देखुनी शुनी जैसी, हलवी पुच्छासी कुकांत. त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसुनी लागे पाटी. आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उठे फडफडून. दिवसा पोराची ताडा तोडी, हाती नाही फुटकी कवडी. जळो गोडी जिन्याची. असं आहे ते. विठ्ठल तोपर्यंत सगळे मानतात अशोकराव, जोपर्यंत पाहिजे. आणि एकदा ते संपलं ना, जी आई कौतुक करत होती तीच निंदा करते. पुन्हा उलटा श्लोक. वाडेकर तुम्हाला पाठ नसेल पण उलटा श्लोक आहे तो. माता निंदती, हो म्हणत जा फक्त. माता निंदती नाभिनंदती, पिता भ्राता न संभाषते, भृत्य कुप्यती नानुगच्छति, सुता कांचात नालिंगते. हे पुढचं आहे. मग माता निंदती, पहिली निंदा आईच सुरू करते. मेलं असतं तरी बरं, आईत खाऊ कुठलं. जी कौतुक करत होती त्या धनाची झाली या तुटी. धन संपलं ना, मग माता निंदती न अभिनंदती पिता. बापही किंमत देत नाही.
माता निंदती नाभिनंदती पिता भ्राता न संभाषते. भाऊ बोलत नाही बरं का, निरोबर आहे. भाऊ बोलत नाही, भ्राता न संभाषते. भृत्य कुप्यती, नोकर रागावतात. भृत्य कुप्यती न अनुगच्छती सुता, मुलं सुद्धा मान देत नाही. कांताच्या नालिंगते, एकदा धन संपलं सगळे दूर जातात, सगळे दूर जातात. आणि एकदा धन आलं ना, मानाला बोलवायची गरज नाही. मान अशोकराव धनाच्या मागे ठरलेला आहे. आणि ज्याच्याजवळ धनही आहे आणि धनाच्या मागे मानही आहे, नामदेव रायाचं त्याच्याकडे लक्ष गेलं. भाऊ तुझ्याकडे धन आहे, आनंद आहे, तुला लोक मानतात त्याचाही आनंद आहे बरं का जोगदन भाऊ, तुम्हाला मानतात याचा आनंद आहे. धन आणि मान, पण त्या धनाच्या आणि मानाच्या बळावर ज्याच्या कृपेनं तुला हे मिळालं त्याला विसरला, हे मात्र वाईट झालं का? आता जरी विसरला तरी मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा. धन मान बळे नाथ विसी देवा, मान बळे नाथ विसी देवा, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. धन मान बळे नाथ विसी देवा, धन मान बळे नाथ विसी देवा, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. धनमान बळे नाठविसी देवा, पण शेवटच्या दिवशी मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. हे इथंच राहतं बरं का जोगदंड साहेब, किती मिळवा नाही, सोबत सोबत येऊ लागलं तरी येऊ देत नाही. आणि माझं खोटं असेल तर मरून पहा तुम्ही. इकडचं नाही सांगतायत मला अशोकराव, पण आमच्याकडचं एक म्हातारं मेलन बिग बाई कानात राहिली बरं का, निळोबर आहे. बिग बाई कानात राहिली, 5 ग्रामची होती. नाळेला काढलं म्हाताऱ्याचं प्रेत तरी म्हातारीच्या डोक्यातून विषय जाईना. काय कराव, जाऊन काढाव. लोक म्हणतील सोन्यासारखा जीव गेला कदम महाराज, म्हातारी कानावर तुटून पडली. न काढाव, 5 ग्रामची आहे, 25,000चं वाटोळे करून चाललं. म्हातारा मरताना तेवढ्या 10 उरकल अशी धर्मसंकटात सापडली म्हातारी. जोगदंड भाऊ नागपूरकडची, अजून इकडे थांबायचं आपल्याला 1-1.5 तास. तिनं ठरवलं पांडुरंग बाबा, आपण काढायची नाही, म्हाताऱ्यासोबत जाऊ द्यायची नाही. जेव्हा प्रेत न्हायला काढलं अशोकराव, तिथं गेली म्हातारी. प्रेताचे पावलं धरले, पावलं जोगदंड भाऊ यांनीच ऐका, पावलं, आणि पावलं धरून रडणं सुरू केलं. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोक बरोबर तिकडे पावलाकडे बघत होते. इकडे तिकडे म्हातारीनं पाहिलं, माझ्या रडण्याकडे लक्ष आलं लोकांचं, म्हणून वर्णन सुरू केलं. वर टेरिकाडच्या धोत्राशिवाय नेसला नाही, कारण तिला जायचं स्टँडवर. इथं आहे बिग बाई, वर्णन तिकडून बरं का. हा ना, मग कमरेवर वर्णन आलं कदम बाबा. चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. मग लोक प्रेताच्या कमरेकडे पाहू लागले. वर्णन वर आलं, नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. गळ्यावर आलं, गळ्यात साखळी कशी शोभत होती. आणि जेव्हा कानावर आलं, अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली. मग नाहू घालणार तर लक्ष गेलं. पाटील बिग बाई तशीच राहिली. काढा भूषणे ही घेती ये
परमाची हाती बांधोनिया देती भूषणी घेती काढोनिया. शेवटचा विचार करा. पुन्हा एक लक्षात ठेवा बरे का. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ापा में काया साथ नहीं देती, मरते समय धन की माया साथ नहीं देती. तीन गोष्टी. सत्ता म्हणजे प्रकाश, सत्ता आहे. तुम्ही प्रकाशात उभं राहा तर तुमची सावली तुम्हाला मदत करते, जात नाही, हाकलून द्या तरी जात नाही. तसं सत्ता असू द्या, टोळकचं टोळकं मागं पुढे चालतंय. सत्ता गेली का मग एकटंच फिरतं, टोळकं पुढचंही नाही मागचंही नाही. त्याला मराठी भाषेत जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची एरजार. हे चांगलं पाठ बरं का कदम बाबा. तुम्ही प्रकाशात उभं राहा, तुमची सावली तुम्हाला मदत करते. गंमत बघायची असेल तर अंधारात जा, सावली गेली गेली, सत्ता गेली की टोळकं गेलं. अंधेरे में छाया साथ नहीं देती, मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ापा में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. याचा अर्थ तिरस्कार केला नाही, जरूर मिळवा, जरूर मिळवा. फक्त मनात ठेवा याचा आपल्याला काडी इतका उपयोग नाही. शेवटच्या दिवशी हे सगळे इथंच राहते. धन इथं राहतंय आणि धनाच्या मागे आलेला मानही इथेच राहतो. मग तेथे न चले काही. मग ज्याच्या कृपेनं हे तुला प्राप्त झालं नेमका त्याला, कारण अर्थ आणि परमार्थ हे दोन शब्द जवळजवळचे आहे. परमार्थ शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ धन, परम अधिक अर्थ, आणि मग संधी झाला परमार्थ. दोन सजाती स्वर एका पुढे एक आल्यावर त्याचा दीर्घ स्वर होतो, त्याला दीर्घादेश संधी असं म्हणतात. अ अधिक अ बरोबर आ अधिक आ बरोबर आ, उ अधिक उ बरोबर उ. वर्षे पहिल्या. म्हणून परम म मध्ये अ आहे आणि पुढचा अर्थ मधला अ आहे. हे दोन सजाती एका पुढे एक आल्यामुळे दीर्घ स्वर आ झाला आणि तो आ मच्या पुढे काना रूपात येऊन परमार्थ शब्द झाला. नाही तर परम अधिक अर्थ मूळ शब्द तो आहे. परम आणि अर्थ. अर्थ म्हणजे धन आणि परम म्हणजे श्रेष्ठ. परमार्थाला श्रेष्ठ धन का म्हटलं याचं कारण आहे, ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, ज्या धनाला जीएसटी नाही, जे धन खर्च केल्यावरही कमी होत नाही, मेलो तरी आमची संगत सोडत नाही. परमार्थ महाधना जोडी देवाचे चरणा, भावया जतना देव पायला भाते. परमार्थ महाधना जोडी देवाचे चरणा, भावया जतना देव पायला भाते. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, संपदा तयाची नसरे कल्पांती, जोडवेला भक्ती देवलाव. जोडले हे नसरे धन अविनाश आनंद घन. म्हणून परमार्थ हे श्रेष्ठ धन आहे. अर्थ आणि परमार्थ शब्द जवळजवळचे आहे, पण अर्थ माध्यान्ह काळासाठी आहे आणि परमार्थ अंत काळासाठी आहे. हे दोन शब्द लक्षात घ्या. अर्थ आणि माध्यान्ह काळ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटावडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोळे. तुम्हाला आठवण ते 42 पदार्थ दुपारी. याचं कारण अर्थ आहे. जिथं अर्थ आहे त्याचा माध्यान्ह काळ साजरा होतो, जिथे परमार्थ आहे त्याचा अंतकाळ. हे माध्यान्ह काळापुरता आहे धन आणि मान, पण शेवटच्या वेळेला उपयोगाला येणारा परमार्थ आहे. शब्द आहे धनमान बळे नाठविसी देवा. अरे पण मग शेवटच्या दिवशीचा विचार कर, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे? त्यावेळेला मृत्यू काळ प्रत्येकाच्या जीवनात आहे. तुम्ही असो, मी असो, आपण तिकडेच चाललेलो आहो. फक्त म्हणायचं असते मृत्यू आला. मृत्यू येतच नाही कदम बाबा, आहे तिथंच आहे. पण ही मराठी भाषा आहे.
संभाजीनगरवरून आषाढीला जोगदंड भाऊ एसटी केली, 50 वारकरी भजन करीत चालले. 4-5 तास ज्ञानबा तुकाराम एसटी थांबली पंढरपूरच्या स्टँडवर. मग उतरणारे एकमेकाला म्हणतात, मुळे पाटील उतरा, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे औरंगाबादहून गेलं, 7-8 तास गेलं. तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. येतच नाही. ते जिथे मृत्यू काळ ठरलेला आहे त्या ठिकाणी त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही, कोणी नाही. गरुडाची आई आजारी होती, मी तिथंच होतो म्हणून सांगतो. ड्युटीहून यायचं गरुड. कसं काय आई, आज काही खरं नाही बेटा, आज काही खरं नाही. आज काय एक दिवस म्हणाली, अरे तू यायच्या आधी काळा काळा माणूस आला, माझ्याकडे पाहून हसला. गरुडानं विचार केला, हा यमदूत असला पाहिजे. माझ्या आईला बघून गेला. अरे पठ्ठ्याला गरुड म्हणतात म्हणा, देवाचं माझ्याशिवाय पान हालत नाही. गरुड वाहना माझ्यामुळे त्याचं नाव पडलंय. गरुडाचे पायी पहिलं, नंतर मग त्याच्याकडे वशिला गरुडाला. म्हणून म्हातारीला उचललं पांडुरंग बाबा गरुडानं. 180 निघालं, कारण उद्घाटन झालं होतं समृद्धीचं. त्या बरोबर सूर्योदयाच्या वेळी हिमालयाच्या गुहेत आईला लपवतो म्हणला. म्हणून तिथं गेलं. म्हातारी पाठीवरच होती. यमदूत हजर. म्हातारी म्हणली, गरुडा काय मम्मी, हे चालतं काल देवळाईला तुम्ही आला होता? हो. माझ्या आईला हसला. तुमच्या आईला नाही हसलो गरुडा. मग यम धर्माच्या लिखाणाला हसलो. कारण यम धर्माचं लिखाण आहे की गरुडाच्या आईचं मरण सूर्योदयाच्या वेळी हिमालयाच्या गुहेत 12 तारखेला सकाळी. आणि आम्ही बघितलं तर 11ला म्हातारी देवळाईला. म्हणून हसलो की हे रात्रभरात पोचतच नाही, तर इथं लिहिलं कसं? मला माहिती होतं तुमची म्हातारी औरंगाबादलाच आहे, पण ड्युटी आहे ना, नियोजित ठिकाणी नियोजित वेळेला जाऊ म्हणलं, म्हणून आलो. पण मी तुमचा आभारी आहे, नियोजित ठिकाणी वेळेवर म्हातारी पोच केल्याबद्दल. मी का सांगतो, जिथं ठरलेलं आहे त्यात कोणी बदल करू शकत नाही. हे प्रवास आहे, आणि प्रवासात तुम्ही वाचत असता, रोडच्या काठाला दगडावर लिहिलं असते किलोमीटरचे आकडे. अहमदनगर 100 किलोमीटर. तो जिस पत्थर पर 100 किलोमीटर लिखा वो क्या नगर सिटी है? आपको 100 किलोमीटर आगे जाने का. आगे लिखा रहेगा 50 किलोमीटर, वहां भी नगर नहीं. और आगे जाओ, लिखा रहेगा 25 किलोमीटर, नगर वहां भी नहीं. और आगे जाने का लिखा रहेगा 10 किलोमीटर, नगर वहां भी नहीं. और आगे जाओ, जिस पत्थर पर लिखा रहेगा नगर 0 किलोमीटर, समझ लेना नगर आया है. तसंच आहे. 100 वर्षाचा आपलं आयुष्य असेल कदम बाबा, आणि जर आता 85 चालू असेल तर नगर 15 किलोमीटरवर आहे. जिथे ठिकाण ठरलेलं आहे, जे आम्ही 25 वर्षे एकत्रित वारी केली माहेश्वरी दिंडीमध्ये, जुने संबंध आहे. म्हणून जिथे ठरलेलं आहे त्याप्रमाणे त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. मृत्यूकाळ प्रत्येकाच्या जीवनात आहे. इथे वसिलेबाजी नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, भगवान कृष्णासारखा मामा होता, त्याचाही भाचा अभिमन्यू मेला. प्रत्येकाला जगन्माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या राजा दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला, पाणी पाजायला एकही नव्हतं. म्हणजे मृत्यूकाळ प्रत्येकाला आहे. मग माध्यान्ह काळचा विचार करू नका, कारण त्याची व्यवस्था परमेश्वरानं केलेली आहे. असा एकही जीव नाही की जो जेवत नाही. जेवणामध्ये भिन्नता आहे. बेंडूक म्हणजे चिखलाचा बोगता, शिरसाणून रक्ता, गोचिड झोंबे, कावळ्या ढोपरा, कंकर तितरा, राजहंस चारा, मुक्ता फळे, मालाची पेटे, वाहताती उंटे, तयाशी तो काटे, भक्षावया, सुकरासी विष्टा, माणेसा अवकाश, मिष्टान्नाची त्यास काय गोडी, स्वानाची भोजन दिले पंचामृत, तर त्याची चित्त हाडावरी. प्रत्येकाचं जेवण वेगवेगळं आहे. हा माध्यान्ह काळ साजरा करणं पुरुषार्थ नाही, अंतकाळ. आणि त्याच्याकरता गरज आहे परमार्थाची. धन आणि मान इथंच राहणार आहे, पण शेवटच्या दिवशी
तुला त्याच्याशिवाय सोडवायला कोणी नाही. तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून प्रश्न आहे मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. असे 2 प्रश्न नामदेव महाराजांनी या अभंगात विचारले. पहिला प्रश्न मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. आणि तू देवाला विसरल्यामुळे तुला शेवटच्या दिवशी काही विष्णूचे दूत येणार नाही. तुला घ्यायला यमाचे दूत. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी हरी विना जन्म नरकाची पैदा नाही, हरी विना जन्म नरकाची पैदा नाही, नरकाची पैदा. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. नाठविसी देवा. नाठवणे म्हणजे विसरणे, सरळ सरळ विसरणे. विसरणे हा जीवाचा स्वभाव आहे. पण विसरतो त्याचं एक सूत्र आहे, दुसऱ्या वस्तूच्या आठवत पहिलीला विसरतो. सरळ सरळ दुसरीच्या आठवत पहिलीला. भलते डोके चालू नका. हा ना, दुसरीच्या आठवत पहिलीला म्हणजे ज्याच्याकडे सायकल आहे असं म्हणतो मी. केवढं जपतय सायकलला, बापरे. चकचकीत ठेवतं मदगे पाटील, धुवून पुसून काढतं. नव्हे प्रवास करताना चिखल असेल तर खाली उतरतं, सायकल खांद्यात लटकवतं, तेवढा चिखलाचा प्रवास पायी करतं, पुन्हा सायकलवर बसतं. इतकं जपतं सायकलला. पण प्रारब्ध बदललं, बुलेट आली. 6 महिन्यापासून सायकल कोपऱ्यात धुळखात पडली. तिला विचारत नाही आता का. बुलेटच्या आठवात सायकलचा विसर. तसं लहानपणी बाळ इतकं आठवतं आईला, इतकं आठवतं आईला, इतकं आठवतं आईला. भूक लागली तरी आई, मित्रांनी मारलं तरी आई, गुरुजी रागावले तरी आई, आई झोपायसाठी आई, जेवायसाठी आई, आई आई. कुठपर्यंत? सुपारी फुटेपर्यंत. एकदा सुपारी फुटली का आई विसरलंच. मग आईलाच म्हणतंय, कुठे गेली ती? अरे ते बेसन नाही बाळा, घरात दळते. गिरण्या भेटल्या का गावातल्या? अरे तुझा पाळलीच्या पाळली दळून लहाण्याचा मोठा केला, एक दिवस नाही म्हणले आई. थकवा बिकवा येते. जास्त बडबड केली तर वृद्धाश्रमात नेऊन घालील. इतकं बिघडतंय ते. सुत मानही माता पिता तबलव, अब लालन देखी नहीं जबलव, ससुरारी पियारी भई जबते, रिपुरप कुटुंब बये सबते. तोपर्यंत मग विसरणे हा जीवाचा स्वभाव आहे. ठीक आहे, एकेकाळी देवाला आठवत होता, आता विसरला. पण मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे? त्यावेळेला त्याच्याशिवाय तुला कोणी नाही. आणि मग तुला घ्यायला तू विसरल्यामुळे यमदूत येतील. यमाचा पाहुणा. म्हणले महाराज पाहुणा म्हटल्यावर काय मजा आहे? पाहुण्यासारखी मजा नाही. घर मालकाला काळजी असते. पाहुणा आरामात उठतं सकाळी, मग घर मालक डबड भरून देतो. खेड्यातला प्रसंग. जाय उसात म्हणतंय, पाहुणा सांगतो. तिकडनं यायच्या आधी अशोकराव, विठोबा मंजन, लाल दंत मंजन, कोलगेट पेस्ट पाट मांडून गरम पाण्याची बादली, टावेल घेऊन, पाहुणा साबण घेऊन उभा घरमालक पाहुण्यासाठी. मग ते झाल्यावर दात घासतय पाहुणं. तेव्हा घरमालक म्हणतात, चहा घेता का कॉफी का दूध? दोन्ही घेतो, नंतर दूधही चालेल म्हणते. ते पाहुणं वस्तातच असतं. बरं नाश्ता आंघोळ झाल्यावर का आधी? नाही, आधी नाश्ता करून घेऊ, बघ आंघोळ. मग दुपारचं जेवण, 3 वाजताचा आराम झाल्यावर पुन्हा चहा, पुन्हा रात्रीचं जेवण, गरम बिछाण्यात झोपणे. मग पाहुण्यासारखी तर मजा नाही मदगे पाटील. सगळी काळजी काही. आता हे पहा, तुम्ही जर कुठं पाहुणे म्हणून जात असेल अशोकराव, तर तुम्हाला तुमचा मान राखून घ्यायचा असेल तर गेल्या गेल्या विचारत जा, उद्या सकाळी पहिली गाडी कितीला? घर मालकाला बरं वाटतं. 8 दिवस राहा पण रोज तेच विचारा, गाडी पहिली गाडी. कधी कधी जोगदंड भाऊ घर मालकाला प्रश्न पडतो, पाहुणा कसा काढायचा? शेवटी पुरणपोळीचा पाहुणचार झाला बरं का, निरोबार आहे.
पुरणपोळीचा पाहुणचार म्हणजे काल्याचं कीर्तन समजा पाहुण्यानं. काला झाला की हाला. पुरणपोळ्या दाबून खाल्ल्या तरी संध्याकाळी पाहुणा तिथंच. घरमालक बायकोला म्हणतो गेलं नाही वाटतं. नाही गेलं. आता असं कर बरं, 15 दिवस झाले. मी त्याला परवा विचारलं, काय म्हणले मग ते. मी म्हटलं तुमच्या मागं चिल्या पिल्याची पार्टी आहे तर तेही वाट बघत असतील. तर तो म्हणतोय तुमच्या इथं फोन आहे तर बोलून घेऊ का इथंच. पाहुणा आता असं कर, बाजरीच्या भाकरी जाळून टाक, पिठलं गाठाळ कर, मिठही टाकू नको, तिखटही नाही, निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव. ते वैतागलीच होती भाऊ. ते तिनं असं गाठाळ कच्चं पिठलं केलं तरी पाहुण्यानं मदगे पाटील 4.5 भाकरी कच्च्या पिठल्यासोबत खाल्ल्या. आता हे जातं का. मग घरमालक सरळच म्हणला, पाहुणे चला भरा भरा बॅग, बॅग भरा, बस फार झाला आता, बॅग भरा. यानच भरली बरं का, निरोबर आहे. यानच बॅग भरली आणि तो पुढं पुढं पाहुणं माग. चला गाडी चुकली नाही पाहिजे, चला गाडी मिळाली पाहिजे. याला चुकवायचीच होती. 200 फूट अंतर. अहो लवकर या पाहुणे, वेळ झाली, लवकर या पाहुणे. आणि रेल्वे स्टेशनवर जाऊन घरमालकानं घाई घाई तिकीट काढली आणि गाडी आली तेवढ्यात घाई घाई जाऊन खिडकी जवळची जागा पकडून दिली. गर्दी खूप होती. हे जागेवर जाऊन बसलं घरमालक. हे बाहेर, लवकर या आत, लवकर या आत, लवकर या. सुटली गाडी. पाहुणं पुन्हा घरी. पाटलीन म्हणली तुम्ही आला. हो आमचं मालक. वाईट वाईट झालं म्हणला. म्हणजे काय. नाही घाबरू नका. म्हणजे ज्याला जायचं होतं त्याला जागा नाही मिळाली. जाऊ दे, पाहुणं कळलं. हा अरे व्यवहारातला पाहुणा वेगळा. इथला श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम तो यमाचा पाहुणा. अहो पण पाहुणे ना, हो पाहुणे असू द्या पण पाहुणचारात फरक आहे. इथे श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम आहे. तिथे पाहुणचार पहिल्यांदा त्याला उभं केल्या जातं. अशोकराव ते लेकरू घ्या कोण्या मावशीचं असेल. लेकरू सांभाळा, लेकरू सांभाळा. एवढा खर्च केला लोकांनी. हा बस सांभाळा, आईनं सांभाळा. अरे लेकरं सोडून देऊ नका. दशरथ राजाला यज्ञ करावा लागला विचारा पांडव बाबाला सहज. अरे तुम्हाला काही किंमत महत्व त्याचं आहे का नाही. एवढा यज्ञ केला तेव्हा लेकरं झाले. अरे हे देवाची कृपा आहे, सोडू नका, जवळ ठेवा. विठ्ठल विठ्ठल रस आहे तो. सुपुत्र म्हणजे काय. हे महाभारत 5वा वेद आहे बरं का निवृत्ती बुवा. दाता 15व रत्न आहे. आता त्या लेकरावरून वाढलं म्हणून सांगतो 1 मिनिटात. दोन भाऊ सांगत म्हणते. जावाई 10वा ग्रह आहे आणि पुत्र 7वा रस आहे. सुपुत्रो सप्तमो रसः. गेलं. जामातो 10मो ग्रह. दाता 15 रत्न. भारतम 5मो वेद. 4 वेद माहिती आहे तुम्हाला पण महाभारत 5वा वेद आहे. 14 रत्न माहिती आहे तुम्हाला पण दाता 15व रत्न आहे. 9 ग्रह माहिती आहे मदगे पाटील. जावाई 10वा ग्रह आहे. इथं बरं आहे कोणी जावाई नसल्यामुळे बोलतो मी. त्याच्यात पुन्हा 9 ग्रहाची शांती सांगितली पण हा ग्रह शांत होत नाही सासरा शांत झाल्याशिवाय.
किती पूर्तता नाही. टोपलं भरून आंबे दिले निळोबाराय गाडीमध्ये. सासऱ्यानं जावई बापूची गाडी मुलगीन गेल्यावर फोन केला. ते पोरं खेळतात ना फुलं, ते मागच सरकून घे, सगळं मागं ते ते खेळतच बसतात. ते झालं, थोडं आहे बरोबर वेळेत संपू आपण. त्यांचा दोष नाही, त्या वयात आपणही तेच केलं आहे. पण ते फुलं त्यामुळे विचलित होत थोडसा. टोपलं भरून आंबे दिले, बरं वाटलं. सासऱ्यानं फोन केला निवृत्ती बुवा 3 दिवसानं. काय म्हणले बापू? काय बाबा, तुमचे जावाई म्हणले तुझ्या बापानं 3 पैशाचे आंबे दिले आणि बाकीचं आम्हालाच करावं लागलं. कुरडी कर, पापड कर, भजी कर, पुरणपोळी कर. असं झालं का? मग 8 दिवसानं 2 टोपल्या आंबे, 20 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो तांदूळ, 5 किलो गावरान तूप, पुन्हा बेसन पीठ, मिठाच्या पुड्यापासून पाठवलं. सासऱ्याला वाटलं आता कौतुक होईल बा आपलं. फोन केला काशीनाथ पाटील. काय म्हणले बापू? काय बाबा, तुमचे जावाई म्हणले तुझा बाप आम्हाला काय भिकारी समजला का म्हणले, मिठासहित पाठवलं. सांगा काय करावं? याला म्हणतात 10वा ग्रह. जामा तो दशमो ग्रह आणि सुपुत्र सप्तमो रसहा. त्या लेकरावून वाढला. आपलं 7वा रस आहे. नाही तर गडगंज श्रीमंती असू द्या, पण लेकर नसेल, मुलगा नसेल, दिवा लावायला वारसदार नसेल तर 6ही रस फिके आहे. आंबट, तुरट, खारट, गोड हे सगळे षड्रस आहे ना, फिके आहे. म्हणून पुत्र हा 7वा रस आहे, तिथून वाढला आपला. आता ते सांभाळून घ्या बरं का, आपलं हे चाललंय हे महत्व. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते वगैरे वगैरे चाललं होतं. हां, पाहुणचार यमधर्माच्या पुढे उभं केल्या जातं नेल्या बरं का निवृत्ती बुवा. तिथं चित्रगुप्त असतो. काढा यांचं. चित्रगुप्त म्हणतो श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी सुद्धा हे शुद्धीवर नव्हतं. असं आहे का? आणि मग यमधर्म विचारतो, कारे केशवासी चुकले ती, कारे डोळे मुख संताची संगती. हे एका खडी अभंग आहे. जे शेवटचं टोक ते दुसरं सुरू होते. तुम्ही मजा पा. हे पाठ करायला त्रास होत नाही, फक्त सूत्र लक्षात. एका खडी कदम महाराज, त्याचं शेवटचं मग त्याचं पहिलं. यमधर्म पुसेतया दोषीयासी, कार्य केशवासी चुकले ती आहे ना. मग चुकले ती कथा पुराण श्रवण, होते तुम्हा कान डोळे मुख संताची संगती. हे असं त्याला एका खडी म्हणतात. हा, वावा नाही, हे एका खडी आहे. विठ्ठल विठ्ठल. यमधर्म विचारतो, कार्य केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण, होते तुम्हा कान डोळे मुख. आणि मग तिथे ते यमदूत धरतात. पहिल्यांदा असीपत्र तारू खैराचे इंगळ. असीपत्र खिळ्याचं वण असते, त्याच्याहून चालवतात. एक इकडून हात धरतो, एक इकडून हात धरतो. काही म्हणतील काय बाता हाणता तुम्ही देवळायला येऊन. कोणाचा हात धरतो? आम्ही तर डेड बॉडी इथं नेली पत्र्याच्या शेडमध्ये. हात कोणाचा? अरे बरोबर आहे ते. हे अंत्यसंस्कारासाठी तुमच्या स्वाधीन केलेलं असते. पण याच्यातला जीवात्मा निघाला की तिथे एक भोगण्यासाठी शरीर मिळतं. प्रयत्न करायचे नाही मदगे पाटील, ते आपोआप मिळतं. माझं खोटं असेल मुळे पाटील, तुम्ही आजारी पडा आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तुमचे किती भारी कपडे असू द्या तरी तिथला झगा घालायचा. झगा तयारच असतो. पेशंटसाठी जसा दवाखान्यात झगा तयार आहे तसं मृतात्म्यासाठी तिथं शरीर तयार आहे. मी जाऊन आलो म्हणून सांगतो. मग तिथे फरक एवढाच आहे, वेदना तेवढ्याच होतात जेवढ्या इथे होतात. फक्त ते मृत शरीर, ते शरीर नाश पावत नाही ते भोगेपर्यंत. एक हात इकडून धरतो, एक इकडून. अशी पत्र तारू खैराचे इंगळ. मग ते खिळ्याचं वन, त्याच्यातून आरपार खिळे, आरपार खिळे, छिद्र 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 पायाला पडले की पुढे खैर नावाच्या लाकडाचे निखारे त्याच्याहून चालवतात. अशी पत्र तारू खैराचे इंगळ. त्याच्यातून चालवल्यानंतर उकळत्या तेलाच्या कढईत टाकतात. निघता ते ज्वाळ तैल पाकी.
त्यातून काढायचा. मग तप्त भूमीवरी चालविती पायी तापल्या जमिनीहून चालवायचा. आणि नंतर लाल खांब असतो लोखंडाचा, अग्निस्तंभाबाही कवटाळती. आणि तिथे प्रश्न आहे, तेव्हा तुझं रक्षिता आज के आनंद की भी जय. बरं का कदम बाबा. निवृत्ती सगळे कपिल देवच गोळा केले तू. तेंडुलकर, कपिल देव म्हातारे झाले आता, बसले कपिल देव. हे तेंडुलकरची गँग. जाऊ दे, आपल्याला भूषण आहे. हा वा वा. कुळी कन्या पुत्र होते जी सात्विक, 6 पिढ्याचा परमार्थाची परंपरा, त्यांचे पूर्वजांची कृपा आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. आम्हाला स्वाभिमान आहे. 2 प्रश्न झाले पण 10 वाजले. निवृत्ती 10 वाजले भाऊ. वाजू द्या, दररोजच म्हणते आम्हाला वाजू द्या. पण 1 मिनिट मागे पुढे नसतो माझा, सर्वांना महाराष्ट्राला माहिती आहे. 8:30 सुरू, 10:30 नमस्कार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आहे का नाही. आपल्या तिथे वशिलाबाजी नाही. बरोबर करू आपण. निवृत्ती महाराज बरोबर करू. 2 प्रश्न झाले. धनमान बळे नाठविसी देवा. धनाच्या आणि मानाच्या बळावर देवाला विसरला, पण मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे, हा पहिला प्रश्न. आणि मग जेव्हा यमदूत येतील, मारिती झोडीती तोडीती निष्ठुरण, यमाचे किंकर बहुसाल, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. इथपर्यंत मुद्दे लक्षात ठेवा. पुढचं बरोबर वेल्डिंग करू. टेन्शन घेऊ नका जोगदन भाऊ. हजारो कीर्तन ऐकले त्यांनी आमचे, त्याचं काही नाही. पाठच झालं त्यांना. मी काय सांगणार तेही पाठ आहे. उगाच कौतुकानं बसतात पुढे, एवढंच. एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ पांडुरंग बाबा आणि बरोबर करू सगळे. शूटिंगवाले थोडस हात वर करा. आई बहिणी तुम्ही पण शाबास. या सगळ्या जनाबाई मुक्ताबाई आहे, यांचे हात घे भाऊ. हे शाबास. एवढे एका तालात विठोबा रखुमाई यांच्यानंतर कोण सापडेल आपल्याला, हे प्रश्नच आहे का नाही. विण्याला ते सापडले तरी ठीक आहे. ते अतिप्रेमानं बोललो बाबा. धनमान बळे नाठविसी देवा. मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे, यमाचे यमदंड बैसतील माथा, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. महाराज 10 वाजले. कोण आहे, कोण आहे, कोण आहे. आम्ही काय आकाशातून पडलो का. मग बहीण आहे, भाऊ आहे, माय आहे, बाप आहे. अरे हे तोपर्यंत आहे. माय बाप बांधू तोवरी सोया रे. माय बाप बांधू तोवरी सोया रे. मस्त प्रमाण म्हटलं, चालही सुंदर, पण ते शब्दाची ताकद उत्तरार्धात मागं पुढं झाल्यानं कमी झाली. ताकद आपोआप कमी होते. सूत्र आहे ते. यमक लक्षात ठेवायचं. यमक रीला री, माय बाप बंधू तोवरी सोयरी. मग सोयरी म्हटल्यावर रीच येईल ना यमकात. इंद्रिय जोवरी.
सोपं हे सूत्र आहे पाठ करायचं. माय बाप बंधू तोवरी सोयरी इंद्रिये जोवरी वाहताती. तुम्ही जोवरी इंद्रिये वाहताती असं अर्थ एकच आहे पण ताकद कमी होते. विठ्ठल माय बाप हे तोपर्यंत प्रेम करतात जोवरी चढण गा तोवरी म्हणती माझा इंद्रिये मावळली आला बागुला जा. बरं का कदम बाबा कैसा विपरीत झाला तोची देह. तोची म्हणजे ज्या देहाच्या पप्प्या घेत होते जोगदंड भाऊ. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या अशोकराव उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरपान हातात खुळखुळा काजळ्याचा टिळा नवीन माणूस म्हणतो पप्पी दे रे बाळा. आता इमानदारीनं सांगा खरं बोलायचं. कोणी म्हणतं का आजोबा काय कायम घाईतच असता तुम्ही काय काम आहे. काही नाही एक पप्पी द्या मग जा औरंगाबाद. अरे कुठली पप्पी रे म्हातारी नाही तोंड पाहत भाऊ. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा इंद्रिये मावळली आला बागुला जा. माय बाप बंधू तोवरी सोयरी. तुझ्या इंद्रियामध्ये पाठवे शक्ती आहे. दुसऱ्याची गळी घसरून यांची खळगी भरायची ताकद आहे. तोपर्यंत यांचं प्रेम आहे पुन्हा नाही. म्हणले महाराज माय बापाचं जाऊ द्या भाऊ. आता काय काढलं तू नवीनच. नवीन नाही काढलं जुनच आहे. माय बापाची पडो वाट बाळाचा सोशल कंठ ही भागवतातली ओवी आहे. माय बापाची पडो वाट बाळाचा सोशल कंठ पण स्त्रियेशी होईल हृदय स्फोट. मी मेल्यावर मंडई नाही जगायची महाराज. कशी आहे रे कशी. अहिल्या द्रौपदी सीता तारा त्यामध्ये माझी 5वी धरा. वा रे वा. हा तुम्ही पहा काय पत्नी कृष्णा बुवा 4 भूमिका असतात पत्नीच्या. 4 भूमिका. आणि हे नंतर कळतं पांडुरंगजी हे संसार रूपी गाड्याची 2 चाक आहे. मुळे बाबा 2 चाक आहे संसार रूपी गाड्याची. एक चाक मोडलं ना गाड्याची प्रतिष्ठा जाते कदम महाराज. मग तो एका चाकाचा गाडा अशोकराव वाड्यापुढे उभा असतो. त्याच्यावर धूळ येऊन बसते. मोकाट कुत्री रात्रभर त्या गाड्यावर बसतात. नुसतं एक चाक मोडलं गाड्याची प्रतिष्ठा गेली. म्हणून पती पत्नी संसार रूपी गाड्याची 2 चाक आहे. 2 चाक. हे नंतर कळतं पत्नी गेल्यावर. मग याची कंबर दुखते. आईला म्हणत नाही झेंडूबाम लावून दे. बहिणीला म्हणत नाही. मुलीला लाजतात त्या. पण अर्धांगिनी आतून कडी लावल आणि मनसोक्त पतीची सेवा करल ती अर्धांगिनी आहे. म्हणून ते काय केवळ पत्नी आहे का. शयनेषु रंभा कार्येषु मंत्री कर्णेषु दासी भोज्येषु माता. 4 भूमिका असतात पत्नीच्या. सेवा करते तुमची तेव्हा ती दासी आहे. संकट काळात पतीच्या पाठीमाग खंबीरपणे उभी राहून हिम्मत देते. काय आत्महत्या करतो म्हणता. अहो आपण कुठेही जाऊ पुन्हा वैभव निर्माण करू. आता हे पहा त्याला मंत्र्याची भूमिका म्हणतात. जेव्हा हिम्मत देत असते पतीला पत्नी. थोडस 2 मिनिट घेतो 2 मिनिट घेतो. ते दुर्वास मुनी आले. रात्रीचे 12 वाजले. पांडव झोपले होते. जंगलातली गोष्ट. आणि हे शंकराचे भक्त होते. नमः पार्वती पतये हर हर महादेव. हर हर शब्द झाला. जनाबाईचे अभंग आहे. त्याचं नाव थालीपाक. थालीपीठ नाही थालीपाक. त्याच्यातले हे अभंग आहे. पंडूसूत जागे झाले. धर्मराज उठले. रात्रीचे 12. दुर्वासांना नमस्कार. काय पाहिजे बाबा. जेवण. आता हो म्हणाव तर थाळी धुतलेली. नाही म्हणाव तर रागीट आहे शाप देईल. म्हणून धर्मराजानं भीमाचा धरला हात आणि झोपड्या मागं नेला अंधारात भावाला. आणि भीमाच्या जवळ धर्मराजा वोक्षा बोक्षी रडू लागला. का रडता दादा.
धर्म भीमाकडे पाहे धर्म भीमाकडे पाहे धर्म भीमाकडे पाहे धर्म भीमाकडे पाहे सत्व हरी होता है सत्व हरी होता है। बाई बाई सब कोई कहे बाबा कहे ना कोई केव की बाबा के घर में बाई करे सो होय याला म्हणता सर्वस्व स्वामींनी म्हणविसी कांता. अर तिला मालकीन समजत असला पूर्ण तिच्या अधीन जात असला तरी एक लक्षात ठेव शेवटच्या दिवशी मी जळत असे स्मशानी अग्नी सवेये कोणा जळत अशा स्मशानी अग्नी सवेये मी जळत असे स्मशानी अग्नी सवेये कोणा मी जळत असे स्मशानी अग्नी सवेये कामे तव राहिले भुवने हमें जळत स्मशाने अग्नि सवे कला जळत स्मशाने अग्नि सवे कला जळत स्मशाने अग्नि सवे देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. काही समाजामध्ये ते पतीच्या निधनानंतर केस काढायची पद्धत आहे आणि केस हे मावल्यांचं सौंदर्य आहे. तेव्हा केस काढताना तिला एवढं दुःख होते तेही केस देता रडत असे. तो शब्द इथे आहे. कोण? सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता तेही केस देता रडत असे. आणि मग पत्नी नाही, मुलगा नाही, माय नाही, बाप नाही, बंधू नाही, बहीण नाही. मग नेमकं काय? फक्त हा विचार कर तुला यमाचे यमदंड कशामुळे? मरण आल्यामुळे. मरण कशामुळे? जन्म झाल्यामुळे. उपजेते नासे. तुझा जन्म झाला म्हणून मरण आणि मरण आहे म्हणून यमाचे यमदंड. मग अरे तुला जन्म मरण चुकवायचं असेल तर फक्त एकच उपाय आहे. विष्णुदास नामा. मजा आली हा. विष्णुदास नामा. बरं का ऋषिकेश? जाताची शरण स्वप्ने जन्म मरण नाही नाही का त्याचे उद्गार आहे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण असं तो स्वतः भगवान सांगतोय. जन्म मरण निवारण म्हणजे जन्माची कारण भगवान संपवतो आणि कारण नाशात कार्याचा नाश होतो. जन्माची कारण मीपणा आहे, जन्माचे कारण कर्म आहे, जन्माचं कारण वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे अगा कर्मे जई उरावे तई ते सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. मग तो काय करतो? विषय वासना त्या ग्रासिल्या निमिषी मिळी कर्म अकर्माच्या घेतल्या कवळी. कर्म संपवतो, वासना संपवतो, जन्माची सगळी कारण संपवतो. म्हणून जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही आणि मरण नाही म्हणून यमाचे यमदंड नाही. विष्णुदास नामा जाताची शरण स्वप्नी जन्म मरण नाही नाही.